आज माझ्या मनात प्रश्न आला की पळून जाऊन लग्न करणारे खरंच सुखी असतात का? खरंच मनापासून सुखाचा संसार करतात का? लग्न म्हणजे खेळ नव्हे, लग्न म्हणजे एक मेळ असतो. दोन कुटुंबांचा, दोन जीवांचा, प्रत्येक सुखादुःखात सोबत असण्याचा एक आधार असतो. ज्यावेळी तुम्ही त्या मुलीवर प्रेम करता, तिला पळून नेण्याचा निर्णय करता, त्यावेळी जरा हा विचार करावा की त्या मुलीच्या घरच्यांनी तिच्यावर किती जीव लावला असेल, लहानापासून आत्तापर्यंत तिच्यासाठी काय काय केलं असेल. सगळ्यात स्पेशल तिचे वडील. वडिलांच्या आयुष्यात मुलगी एक खरंच एक स्पेशल असते. सगळ्यात आवडती आणि एक गिफ्ट देवाने दिलेलं असतं. त्या मुलीसाठी तिच्या वडिलांनी किती यातना भोगल्या असतील. आपल्या मुलीसाठी काय काय विचार केले असतील. काही कमी पडू नये म्हणून रात्रंदिवस एक एक करून विचार करून कमावून ठेवतो की तिच्या लग्नात काही कमी पडू नये म्हणून एक एक रुपया खर्च करताना विचार करतो. ज्यावेळी ती मुलगी एखाद्या मुलाबरोबर पळून जाते, त्यावेळी त्या वडिलांच्या काळजाचं तुकडं होतात. त्यांनी जी काही स्वप्न पाहिली असतात, त्या स्वप्नांचा भंग होतो. तीच वडील एवढं झालं तरी कोणाशी न बोलता आपल्या विचारात दंग राहतात. त्यावेळी एवढं रडू येतं की तो कोणासमोर न रडता धीट असल्यास दाखवून कुठेतरी एका कोपऱ्यात जाऊन तो त्या विचारात असतो की माझं काय चुकलं, मी कुठे कमी पडलो, तिचे लाड पुरवले हेच माझं चुकलं की तिला वडिलांचं प्रेम समजले नाही. जिला लहानापासून मी एवढं मोठं केलं, तिच्यासाठी माझं अख्खं आयुष्य पणाला लावलं, तिला कधी मी समजलो नाही का? असे भरपूर विचार मनात येऊन तो स्वतःच्या गालात मारतो आणि स्वतःला कवटाळतो. एवढं जरी झालं तर तो देवाकडे एकच मागतो, माझ्या पिल्याला खुश सुखी ठेव. देवा, माझं सगळं पुण्य तिला लाभू दे. प्रेम करा, पण त्यावेळी आपल्या आईवडिलांचा विचार करून करा. अमोल शितोळे.